हो. हेलो सर।
गुड इव्हनिंग सर्वांना. बघा, काल आपण बुद्धिमत्तेचा कॅलेंडर चॅप्टर चालू केलेला होता कालमापन. त्यामध्ये मी तुम्हाला अगोदर बेसिक सांगितलं होतं, म्हणजे साधं वर्ष कसं ओळखायचं, लीप वर्ष वगैरे कसं ओळखायचं. त्यानंतर त्याच्या त्याच्यामध्ये तुम्हाला मी कोड दिलेले होते, महिन्याचे कोड दिलेले होते, इसवी सणांचे कोड दिलेले होते आणि दिवसाचे दिवस दिलेले असतात. त्या दिवसाची म्हणजे त्या दिवशी त्या तारखेला कुठला वार असणार हे कसं काढायचं हे आपण काल बघितलं. त्याच्यामध्ये आपण असे टाईप 1 आणि टाईप 2 दोन्ही पण कव्हर केले. म्हणजे दोन्ही सेमच आहे, त्याच्यात काही फरक नाहीये. फक्त टाईप 1 मध्ये काय असतं, तुम्हाला तारीख, महिना आणि वर्ष तिन्ही पण दिलेलं असतं. पण टाईप 2 मध्ये तुम्हाला वर्ष दिलेलं असतं, पण दिनविशेष दिलेला असतो. म्हणजे तुम्हाला त्या दिनविशेष त्या दिवशी कुठली तारीख आहे आणि कोणता महिना आहे हे तुम्हाला ओळखायचं असतं. जसं काल आपण पाहिलं प्रजासत्ताक दिन कधी असणार, 26 जानेवारी. तुम्हाला फक्त तिथं वर्ष दिलेलं असणार की 2010 साली प्रजासत्ताक दिन सोमवारी आलता, तर मग 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन केव्हा आहे त्याच वर्षात. तुम्हाला हे कळलं पाहिजे त्या दिवशी विशेष काय. प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी असतो, स्वातंत्र्य दिन म्हणजे तुमचा 15 ऑगस्ट असतो. अशा प्रकारचे ते क्वेश्चन होते. ते याच्यामध्ये कोणाला प्रॉब्लेम आहे का, ते कोडचा वगैरे पण आठवत नाही असं काही नाही ना? कोणी असं नाही ना ज्याला कोड वगैरे माहिती नाही? मग लक्षात घ्या, आज आपण टाईप 3 बघणार आहे. टाईप 3 मध्ये काय असतं, तुम्हाला कॅलेंडरची पुनरावृत्ती विचारता. म्हणजे हे कॅलेंडर पुन्हा रिपीट कोणत्या वर्षी होणार. म्हणजे समजा आता तुम्हाला काय प्रश्न, 1999 कॅलेंडरची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल, म्हणजे 1 जानेवारी 1999 ह्या वर्षाची सुरुवात ज्या वाराने झाली असेल, जसं या वाराची सुरुवात समजा आपण पकडलं सोमवारी झाली, तर सेम ह्याच वाराने सुरुवात होणारं वर्ष कुठलं असणार. अशा प्रकारे तुम्हाला ते प्रश्न विचारलेले असतात. याच्यामध्ये सिंपल आपण जे कोड शिकलो त्या पद्धतीने आपण काढू शकतो, किंवा एक दुसरी शॉर्टकट मेथड पण येतं, ते आपण दोन्ही पण चेक करू. अगोदर आपल्या पद्धतीने चेक करू ही कॅलेंडरची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल, जे आपण काल शिकलो ते. आणि त्यानंतर मी तुम्हाला ते शॉर्टकट पण दाखवतो कुठले असणार. बघा, 1999च्या कॅलेंडरची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल, म्हणजे 1 जानेवारी 1999 या दिवशी जो वार असणार आहे तोच वार पुन्हा या खालील 4 वर्षापैकी कोणत्या वर्षी रिपीट होणार. म्हणजे कॅलेंडर पूर्ण त्या वर्षात रिपीट कधी होणार. तर त्यासाठी आपण सिंपल या दिवशीचा वार काढून घ्यायचा. 1 जानेवारी 1999 चा कोणता वार असणार. आपला कोड काय आहे, एक तारीख तशीच लिहायची. जानेवारी महिन्याचा कोड काय आपला 0, जे की आपण काल पाहिलंय. 033 614 625 आणि 035 हे आपले 12 महिन्याचे 12 कोड होते. यानुसार आपल्याला जायचंय. मग आपण तारीख जी दिलेली एक तारीख असणार आहे ती सेम लिहिली. जानेवारीचा कोड काय आपला 0, हा पहिला जानेवारी महिना आहे, त्याचा कोड 0 लिहिला. इसवी सन 1900 कोड पाहिला आपण. 1600चा 1700चा 1800 आणि 1900. 1600चा किती होता 6, 1700चा 4, 1800चा 2, 1900चा 0. यानुसार आपल्याला जायचंय. 1900चा कोड 0 आहे, आपण इथे 0 लिहून घ्यायचे. वरती वर्ष किती 99, ते तुम्ही ऍज इट इज लिहा 99. आणि त्या 99 वर्षामध्ये लीप वर्ष किती असतात, जे की आपल्याला माहिती आहे 4 वर्षामधून एकदा येत असतो लीप वर्ष. आपण याला काय करायचं 99 भागिले 4 करायचं. 4 गुणे 8, 9 मधून 8 गेला 1 उरला, हा 9 खाली घेतला. 4 चौक 16, 19 मधून 16 गेले उरले 3. आपल्याला बाकीशी घेणं नाही. या वर्षामध्ये लीप वर्ष किती आले त्याच्यासाठी आपण 4 ने भागितल्यावर भाकर पकडायचा. म्हणजे 99 वर्षात एकूण 24 लीप वर्ष असतात. आता इथं करायची बेरीज. 9 4 13 आणि 14, 7 1, 9 2 11 12, टोटल आले 124. बघा इथं
आपण एक वजा नाही करणार का बरं? इथं महिना जरी जानेवारी फेब्रुवारी असेल पण वर्ष तर लीप वर्ष नाहीये ना, कारण की 4 ने भागितल्यावर बाकी उरती म्हणजे पूर्ण भाग जात नाही, लीप वर्ष नाहीये म्हणून आपण डायरेक्टली आता इथं त्या बेरजेला 7 ने भागणार. 7 एक 7, 12 मधून 7 गेले उरले 5, हा 4 खाली घेतो. 7 7 49, 54 मधून 49 गेले उरले किती 5. आणि आपल्याला इथं जी बाकी उरेल 7 ने भागितल्यावर त्या दिवशीचा कोड पकडायचा. 5 चा कोड काय आपला शुक्रवार, म्हणजेच 1 जानेवारी 1999 या दिवसाची सुरुवात होणार आहे तुमची या वर्षाची शुक्रवारपासून. तर अशी सुरुवात आता खालील 4 पर्यायापैकी कोणत्या कॅलेंडरनी होणार आहे हे चेक करायचं. त्यासाठी आपल्याला इथं पर्याय बाय पर्याय जावं लागेल, कारण की कधी कधी ऑप्शन 1 मध्ये असू शकतो, 2 मध्ये पण, 3 मध्ये पण, 4 मध्ये पण. मग ते आपल्याला समजणार नाही, ही थोडीशी लेंथी प्रोसेस होती ती, म्हणून त्याच्यासाठी शॉर्टकट पण आहे. पण आपण अगोदर आपल्या पद्धतीने जाऊ, मग ती शॉर्टकट सांगतो मी. आता बघा आपल्याला पहिल्या पर्यायानुसार 2010 साली कुठला वार असणार, म्हणजे 1 जानेवारी 2010 ह्या वर्षाची सुरुवात शुक्रवारनीच होणार आहे की नाही. बघा ही तारीख जी 1 जानेवारी लिहिली, जानेवारीचा कोड आपला 0च आहे. इसवी सन आहे 2000, 2000चा कोड काय आपला 1900 नंतर मी सांगितलं होतं वापस 1600 वर यायचं, म्हणजे 2000चा कोड आणि 1600चा कोड काय सेम आहे 6. आपण इथं 6 तसेच लिहून घेतले. वरती वर्ष किती आहे 10, ते वर्ष तशी लिहिले. आणि त्या 10 वर्षातली वर्ष किती येणार त्याच्यासाठी आपण भागायचं 4 ने. 4 दुने 8. इथं बाकीशी घेणं नाही, जो भाग कराला ती तुमचे 10 वर्षात 2 लीप वर्ष असतील. याची करा बेरीज. 6 आणि 2 8 आणि हा एक 9 आणि हा खाली 1. टोटल बेरीज आली 19. या 19 ला तुम्हाला भागायचं आहे 7 ने. 7 दुने 14. 19 मधून 14 गेले किती उरतील 5. आता 5 म्हणजे परत आपल्याला कळालं शुक्रवारने या दिवसाची सुरुवात होणार, म्हणजे आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये समजलं की 1999 साली जे कॅलेंडर म्हणजे ज्या दिवसानुसार ते स्टार्ट झालं तसंच कॅलेंडर सेम पुन्हा रिपीट होणारे 2010 साली. इथं आता पहिलाच पर्याय आला. जर पहिला पर्याय नसतात तुम्हाला हे पण बाकीचे चेक करावे लागले असते. आता याच्यासाठी शॉर्टकट लक्षात घ्या. इथे शॉर्टकट काय बघा, जर आपण दिलेल्या वर्षाला 4 ने भागितलं म्हणजे पूर्ण वर्षाला भागा किंवा शेवटच्या 2 अंकाला भागा, कारण की 4 ची कसोटी काय आपली शेवटच्या 2 अंकाला भागितलं तर आपल्याला समजतं याला 4 ने भाग जातो की नाही, त्यानुसार लीप वर्ष वगैरे समजतं. इथं काय करायचं आपण शेवटच्या 2 याला 4 ने भागायचं, जे 2 अंक असतील शेवटचे त्याला भागायचं 4 ने. 99 ला आपण 4 ने भागतोय. 4 दुने 8, 9 मधून 8 गेला 1 उरला, हा 9 खाली घेतला. 4 चौक 16. बघा 19 मधून 16 गेले उरले 3. आपण जेव्हा कॅलेंडरची पुनरावृत्ती काढतो तेव्हा शॉर्टकट मेथड नुसार जी बाकी उरते का त्या बाकीनुसार आपल्याला ठरवायचं असतं. मी आता सांगतो तुम्हाला. बाकी जर 1, 2 किंवा 3 आणि 0 उरली, बाकी शक्यतो 4 ने भागितल्यावर 1, 2, 3 आणि 0 उरत असत्या, याच्या व्यतिरिक्त बाकी उरत नाही, म्हणून हे लॉजिक आपलं तिथं लागू पडतं. तर आपल्याला काय करायचंय, व दिलेल्या वर्षामध्ये 1 जर बाकी उरली तर आपल्याला 6 ऍड करायचे. जर बाकी 2 किंवा 3 उरली तर दिलेल्या वर्षामध्ये आपल्याला 11 ऍड करायचे आणि बाकी जर 0 उरली तर दिलेल्या वर्षामध्ये आपल्याला 28 ऍड करायचे. हे लक्षात ठेवा. आता इथं बाकी किती उरली 4 ने भागितल्यावर शेवटच्या 2 अंकाला 3 उरली. 3 उरली म्हणजे आपल्याला दिलेल्या वर्षामध्ये 11 ऍड करायची, म्हणजे त्या वर्षी आपलं कॅलेंडर रिपीट होणार आहे. आपण 1999 जे वर्ष दिलेलं आहे याच्यामध्ये जर 11 ऍड केले तर आपली बेरीज किती येते 2010 येते. म्हणजे आपलं जे पहिल्यांदा उत्तर आलं आणि या शॉर्टकट नुसार पण उत्तर तेच आलं. हे सिंपल लक्षात ठेवा, हे शॉर्टकट तुम्हाला उपयोगात येतं. आणि जर कधी कधी तुम्हाला पुढच्या वर्षी न देता मागच्या वर्षी दिलेले असेल तर मग त्यावेळेस म्हणजे आपण तसं रिपीट पण जाऊ शकतो.
पण ती लेंदी प्रोसेस होते, तिथं हे पुढचं लॉजिक शक्यतो लागू पडत नाही. आपण काय करायचं, आपल्या मेथडनुसार जायचं. डायरेक्टली 1 जानेवारीचा वार काढायचा आणि तसाच वार केव्हा रिपीट होणार आहे चेक करायचं. बघा ही शॉर्टकट लक्षात राहू द्या. शेवटच्या 2 अंकाला 4 ने भागितलं, बाकी एक उरली तर दिलेल्या वर्षात 6 ऍड करा, म्हणजे तेव्हा ते कॅलेंडर रिपीट होईल. जर बाकी 2 किंवा 3 दोघांपैकी एक उरली तर दिलेल्या वर्षाला 11 ऍड करा, आणि बाकी जर 0 उरली तर दिलेल्या वर्षात 28 ऍड करा, म्हणजे तुम्हाला ते कॅलेंडर पुन्हा कोणत्या वर्षी रिपीट होईल हे समजून जातं पटकन. आता इथं ट्राय करा तुम्ही. 2018 ह्या वर्षाचं कॅलेंडर पुन्हा केव्हा रिपीट होणार? तर आलंय का उत्तर? 2018 या वर्षाची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल? एक तर डायरेक्टली आपल्या शॉर्टकट मेथड, म्हणजे आपण जे पद्धतीने काढतो तसं काढा. 1 जानेवारी 2018 ला कुठलं यापैकी एक पर्याय घ्यायचा, नाहीतर आपल्या इथं मी शॉर्टकट सांगितली त्यानुसार 2029. 2029 हे बघा, आपण जर शॉर्टकटनी गेलो तर सिंपल शेवटचे जे 2 अंक आहेत त्याला भागायचं 4 ने. 4 चौक 16, बाकी उरली 2. जर 2 किंवा 3 बाकी उरली तेव्हा मी काय सांगितलं, दिलेल्या वर्षात किती ऍड करायचे आपल्याला? 28 ऍड करायचे. आपलं सॉरी 11 ऍड करायचे. 0 असलं तर 28 ऍड करायचे. 11 मिळवायचे, बरोबर. मग 2 बाकी उरली, मग दिलेलं जे वर्ष आहे 2018 याच्यामध्ये तुम्ही ऍड करा 11, म्हणजे तुम्हाला भेटून जात आहे तुमचं कॅलेंडर पुन्हा केव्हा रिपीट होणार आहे? 2029 साली. आणि आपल्या पद्धतीने पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला एक कळतं 2018 हे वर्ष काही तुमचं लीप वर्ष नाहीये, कारण की शेवटच्या 2 अंकाला 4 ने भागितलं, बाकी 2 उरती, बाकी 0 उरत नाही, म्हणजे पूर्ण भाग जात नाही. हे लीप वर्ष नाहीये, पण खाली 2 पर्यायामध्ये तुम्हाला काही लीप वर्ष पण दिलेलं असतात. जर ते साधं वर्ष असेल तर लीप वर्ष तुमचं काही रिपीट कॅलेंडर नसणार आहे. 2024 काय तुमचं लीप वर्ष आहे, इथं हे कॅलेंडर रिपीट होईल का? नाही. तसंच 2028 तुमचं लीप वर्ष आहे, इथं पण हे कॅलेंडर रिपीट होईल का? नाही होणार. मग ते फक्त 23 ला आणि 29 या दोघांपैकीच एका ठिकाणी रिपीट होणार. तुम्हाला इथं हे 2 पर्याय काढल्यानंतर बाकी 2 सोडायला थोडंसं इझी जातं, जर हे शॉर्टकट लक्षात राहत नसेल तेव्हा. हे आलंय सर्वांचं? ओके. बघा 1997 सालचा कॅलेंडर पुन्हा केव्हा रिपीट होईल ते विचारलंय. शॉर्टकटने जा किंवा आपल्या पद्धतीने जा. आधी ते 97 साधे वर्षच आहे, पर्यायमध्ये पण साधे वर्ष दिले, त्याच्यामुळे आपली जी सोडवण्याची पद्धत होती कोडची ती व्यवस्थित आहे, कारण की तुम्हाला वेगळं काही ध्यानात ठेवण्याची गरज नाही. पण जर पर्याय 1 पासून चेक करायचं, पर्याय 4 निघला तर आपले बाकीचा वेळ वाया जातो. त्यापेक्षा इथं शॉर्टकट पण लक्षात व्यवस्थित राहील आपल्याला. शेवटच्या 2 अंकाला भागा तुम्ही 4 ने, आणि बाकीनुसार किती मिळवायचे ते ठरवायचे. 4 दुने 8, बाकी उरली 1, 7 खाली घेतला, 4 चौक 16, 17 सोडून 16 गेला, उरला 1. 1 जर बाकी उरली तर मी काय सांगितलंय, दिलेल्या वर्षात 6 मिळवायचे तुम्हाला. 2003 ला रिपीट होणार, बरोबर, कारण की 6 मिळवायचे. 1997 हे दिलेलं वर्ष आहे,
आणि 4 शेवटच्या 2 अंकाला भागितल्यावर बाकी 1 उरली म्हणजे तुम्हाला 6 तिथं मिळवायचे. म्हणजे हे कॅलेंडर तुमचं रिपीट होणार आहे 2003 साली. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक येणार आहे 2 नंबर. चला याचं सोडवा. 2016 या वर्षाचं कॅलेंडर कोणत्या वर्षी पुन्हा रिपीट होणार आहे? दोन हजार 44 आलंय बरोबर. 2044 3 नंबरचा ऑप्शन आलाय. बघा शेवटच्या 2 अंकाला शॉर्टकटनी जा. 2016 हे वर्ष दिले तर याचे शेवटचे 2 अंक पकडायचे, त्याला 4 ने भागायचं. 4 चौक 16 बाकी किती उरली? 0. 0 जर बाकी उरली तर मी सांगितलंय दिलेल्या वर्षामध्ये तुम्हाला किती मिळवायचे? 28. मग 2016 मध्ये जर आपण 48 मिळवले, 8 आणि 6 14, 1 आला, 4 आणि 2 6, आपलं 28 मिळवायचे आणि 48 झाले. 2 आणि 2 4, हे 0 2. 2044 साली तुमचं काय होणार आहे? कॅलेंडर रिपीट होणार. हे लक्षात ठेवायचं. आलाय खूप जणांचं. हे अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न आलेले आहे मागील प्रश्नपत्रिकांमध्ये. कॅलेंडरची पुनरावृत्ती त्यावेळेस हे लक्षात ठेवा. कधी कधी पाठीमागचे वर्ष पण विचारता. म्हणजे आता इथं आपल्याला पुढे दिलेलं आहे. कधी कधी असे 1-2 प्रश्न पण आलेले वाटतं की त्यामध्ये मागे विचारलंय. तेव्हा ही शॉर्टकट पण आपल्या आपल्या पद्धतीने तिथे सोडवा. आपण जे सोडतोय जसं आता 2016चं वर्ष काढायचं 1 जानेवारीचं आणि एक लक्षात ठेवायचं. इथं 2016 हे काय तुमचं लीप वर्ष आहे. म्हणजे आपलं कॅलेंडर पण रिपीट होणार आहे लीप वर्षामध्येच. मग आता मला सांगा 2021 लीप वर्ष आहे तुमचं? नाही. मग हा पर्याय कटला. 2042 पण लीप वर्ष नाहीये, हा पण पर्याय कटला. उरले फक्त 2. तुम्हाला हे 2च चेक करावे लागतील तिथे. असं थोडंसं शॉर्टकट पद्धतीने पण चालत जा म्हणजे तुमचं उत्तर पटकन येतंय. आणि याच्यासाठी प्रॅक्टिस गरजेची आहे. आता तुम्हाला लक्षात राहतील. मी सांगितलं तसं एक बाकी उरली की तुम्ही ऍड करणार 6, 2 किंवा 3 बाकी उरली तर तुम्ही ऍड करणार 11, 0 बाकी उरली तर तुम्ही ऍड करणार दिलेल्या वर्षात 28. हे आता इथं लक्षात आहे. पण जर तुम्ही याची प्रॅक्टिस नाही केली तर हे लक्षात नाही राहत. हे पण ध्यानात ठेवा. गणित असा विषय ज्याच्यामध्ये प्रॅक्टिस गरजेची आहे. हे होते तुमचे टाइप 3 वरचे क्वेश्चन. अशा प्रकारे तुम्हाला येतात. कॅलेंडरची पुनरावृत्ती केव्हा होईल? आता टाइप 4 मध्ये तुमचे संकीर्ण गणित असणार. याच्यामध्ये आपण अगोदर बेसिक पण कव्हर करून टाकू. बाकी तुम्हाला सांगतो. हे बघा आता जे बेसिक क्वेश्चन आले, लीप वर्ष मध्ये किती दिवस असतात? आपल्याला माहिती आहे साध्या वर्षात 365, हे साध्या वर्षात. तर लीप वर्षात असतात 366, एक दिवस एक्स्ट्रा. मग आपल्याला ऑप्शन क्रमांक येईल 3 नंबर. लीप वर्षात तुमचे दिवस किती? 366. विसंगत महिना. विसंगत म्हणजे काय? गटात न बसणारा. गटात न बसणारा. मग आता गटात न बसणारा मग तुम्ही याच्यानुसार तुम्हाला आता बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. प्रत्येक महिन्यामध्ये दिवस किती असतात? जसं मे महिन्यात दिवस असतात 31, जून महिन्यात असतात 30, जुलै मध्ये असतात 31, ऑगस्ट मध्ये असतात 31. मग आता वेगळा कुठला वाटतोय तुम्हाला? जून वाटतोय. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 2 असणार. हा SRPF मध्ये आलेला प्रश्न. 2 नंबर.
तशीच बघा विसंगत मध्ये तारीख पण दिलेली आहे 1 तारखेचा प्रश्न. बघा इथं प्रश्न काय विचारला तुम्हाला मीरा भाईंदर बद्दलला मागच्या वर्षीचा खालीलपैकी बरोबर तारीख कोणती बरोबर तारीख विचारली आता लक्षात घ्या बरोबर तारीख ओळखायची आहे म्हणजे याच्यामध्ये 3 तारीख तुम्हाला चुकीची दिलेली आहे याच्यानुसार तुम्हाला हे बेसिक गोष्टीच माहिती पाहिजे जानेवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात फेब्रुवारी मध्ये किती दिवस असतात त्यामध्ये पण लीप वर्ष पण माहिती पाहिजे मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि तुमचं डिसेंबर याशी 12 महिने याच्यामधले तुम्हाला प्रत्येक याच्यातले कोणत्या महिन्यात किती दिवस येतात या गोष्टी माहिती पाहिजे बेसिक बघा जानेवारी 31 चा असतो फेब्रुवारी 28 किंवा 29 लीप वर्ष असेल तर 29 साधं वर्ष असेल तर 28 मार्च महिना 31 चा एप्रिल महिना 30 चा मे महिना 31 चा जून 30 चा जुलै 31 आणि ऑगस्ट पण 31 असतो सप्टेंबर 30 चा ऑक्टोबर 31 चा नोव्हेंबर 30 चा आणि डिसेंबर 31 चा या बेसिक गोष्टी जर माहिती असेल तर तुम्हाला आता इथं लगेच तारीख कळून येईल 4 नंबर आलाय मयूर यांचं बघा बरोबर तारीख यांचं 4 नंबरचं ऑप्शन आलंय मला सांगा यांनी 4 नंबर सांगितलं 29/2 म्हणजे हा फेब्रुवारी महिना आहे बरोबर आता फेब्रुवारी महिन्यामध्ये एकतर 28 तारीख येते किंवा 29 येते आता इथे 29 सांगितलंय मग 29 तारीख कधी येईल मला ते सांगा लीप वर्ष असेल तर आता हे 1992 लीप वर्ष आहे का याच्यासाठी तुम्हाला 4 ने भागायचं बरोबर 92 भागिले 4 करा जर बाकी शून्य उरली तर ते लीप वर्ष म्हणजे आपलं बरोबर तारीख जर बाकी शून्य उरली तर लीप वर्ष असणार का नाही 4 दुने 8 बाकी एक उरली हा 2 खाली घेतला 4 त्रिक 12 म्हणजे पूर्ण भाग्याला म्हणजे तुमचं काय लीप वर्ष आहे फेब्रुवारी महिना आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं राईट आता बघा 1900 काय तुमचं शतक वर्ष आहे शतक वर्ष असेल तर आपल्याला हे चेक करावं लागेल हे लीप वर्ष आहे की नाही कारण की महिना दुसरा आहे तारीख 29 दिली तुम्ही काय करायचं 1900 ला सिम्पली 400 ने भागायचं जर हे 2 शून्य कॅन्सल झाले तर 4 चोक 16 मग 19 मधून जर 16 गेले बाकी 3 होती हे लीप वर्ष नाहीये म्हणजे तारीख बरोबर आहे का नाही तसं इथं 31/9/1994 दिली आता 9वा महिना म्हणजे कोणता असतो बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 9वा महिना म्हणजे सप्टेंबर त्याचे दिवस असतात 30 त्यांनी इथं दिलेले 31 म्हणजे ही तारीख तुमची चुकीची आहे परत इथं 1996 हे लीप वर्ष आहे पण इथं महिना चौथा सांगितलाय चौथा महिना म्हणजे कोणता एप्रिल एप्रिल मध्ये 30 दिवस असतात त्यांनी इथं 31 दिवस दिले म्हणजे ही तारीख पण तुमची चुकीची म्हणून ऑप्शन क्रमांक 4 तुमचा बरोबर आहे असे बेसिक क्वेश्चन आहे फक्त इथं बेसिक माहिती पण तुम्हाला माहिती पाहिजे 3 नंबर राईट केलंय कृष्णा 3 नंबर नाही 4 नंबर ऑप्शन आहे 29/2/1900 ही तारीख दिलेली 29 तारीख फेब्रुवारी महिन्यात केव्हा येते लीप वर्ष असल्यावर मला सांगा 1900 लीप वर्ष आहे का हे शतक वर्ष आहे याला 4 ने भागते ना तुम्हाला इथं 400 ने भागा लागेल तेव्हा ते लीप वर्ष राहील हे 2 कॅन्सल झाल्यावर 2 0 4 1 4 4 चोक 16 19 मधून 16 गेले उरले किती 3 म्हणजे बाकी 3 उरली शून्य ने आली म्हणजे याला पूर्ण भाग नाही गेला मग ही लीप वर्ष नाहीये हे लक्षात ठेवा 4 नंबरची तारीख तुमची बरोबर आता बघा हे बेसिक आता सुरुवातीपासून घेतो बघा क्वेश्चन काय विचारला आहे असे पण प्रश्न खूप आले मोठे 2 जणांना लहान आणि मोठा प्रश्न काय बघा सूरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा त्याचा बहिणीचा जन्म सांगितला आहे शनिवारी तर सूरजचा जन्म कोणत्या वारी झाला अशा प्रकारचे प्रश्न असतात इथं सोडवायचं कसं याला अगोदर कोणाचा जन्म झाला आणि नंतर कोणाचा जन्म झाला हे आधी
बघा आधीचा जन्म कोणाचा आणि नंतरचा जन्म कोणाचा, हे इथे लक्षात ठेवायचं. आधी कोण जन्माला आलेलं आहे, नंतर कोण. सूरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे, म्हणजे आधी जन्म कोणाचा झाला असणार आहे, सूरजचा, कारण की तो मोठा आहे. आणि नंतर जन्म झालेला असणार आहे मग सूरजच्या बहिणीचा. चार नंबर आले गुरुवार. आता यांच्यामध्ये फरक कितीचा आहे बघा. सूरज किती दिवसांनी मोठा आहे, 730 दिवसांनी तो मोठा आहे. आता एक लक्षात ठेवायचं, टोटल दिवस दिलेले असले त्याला 7नी भागायचं. 7नी का बरं, आठवड्याचे दिवस 7 असतात. आता त्यांनी सांगितलंय त्याच्या बहिणीचा जन्मवार आहे शनिवार. याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादा मुलगा समजा 2008 साली जन्माला आला आणि एखादा मुलगा 2009 साली जन्माला आला, तर या दोघांमध्ये मोठा कोण असणार, 2009 आहे, पण जन्म अगोदर कोणाचा झाला, 2008 साली ज्याचा जन्म झाला असेल तो मुलगा तुमचा याच्यापेक्षा मोठा येणार आहे. इथं ते लक्षात ठेवायचंय. जर सूरज मोठा आहे म्हणजे त्याचा जन्म त्याच्या बहिणीच्या वारापेक्षा अगोदरच्या वारीत झाला असणार आहे, कारण की तो मोठा आहे. अगोदर आपल्याला रिपीट यायचं असतं तिथं. मग आता जर 730 दिवस दिले, याला काय करायचं, मी 730 ला सिम्पली 7नी डिवाइड करायचं. 7नी का बरं भागतोय, आठवड्याचे दिवस टोटल आपले 7 असतात, म्हणजे आपले आठवडे ते रिपीट होतील आणि जी बाकी उरल तेवढे दिवस फक्त आपल्याला आता रिवर्स यायचं. इथं 7 10 70, किती उरतील, 3 बाकी उरेल. आता हा शून्य खाली घेतला, 7 चौक 28, बाकी उरली 2. बघा 104 आठवडे रिपीट होणार, म्हणजे शनिवारपासून 104 आठवड्याच्या शनिवारपर्यंत तोच दिवस येणार आहे. जी बाकी उरली 2, म्हणजे आपल्याला काय करायचंय, आधीच जन्म सूरजचा आहे बरोबर, आणि त्याच्या बहिणीचा नंतरचा आहे. ती जर शनिवारी जन्माला आली तर तिच्या अगोदर सूरज जन्माला आलेला असणार, म्हणजे आपल्याला 2 दिवस आता पाठीमागे यायचंय. म्हणजे 2 दिवस पाठीमागे म्हणजे पहिला वार येईल शुक्रवार आणि त्याच्या अगोदरचा वार येईल गुरुवार. म्हणजे तुम्हाला सूरजचा जन्म कळाला गुरुवार, ऑप्शन क्रमांक 4. हे अशा पद्धतीचे तुम्हाला क्वेश्चन पण तिथं हे लक्षात राहू द्या. आधी जन्म कोणाचा, नंतरचा जन्म कोणाचा, हे जर एकदा व्यवस्थित लिहिलं तर आधी ज्याचा जन्म येईल ते तिथं तुम्हाला जी बाकी उरेल 7नी भागितल्यावर तिथं रिवर्स यायचं पाठीमागच्या दिवसावर. आणि जर एखाद्याचा आधीचा वार दिलेला असेल, ज्याचा जन्म अगोदर झालेला आहे त्याचा वार दिलेला असेल आणि ज्याचा जन्म नंतर झालाय त्याचा वार काढायचा विचारला, तर जी बाकी उरेल का तिथून तुम्हाला पुढे जायचं असतं. एवढ्या गोष्टी फक्त इथं लक्षात ठेवा. असाच क्वेश्चन घ्या एक, कुठे आलेलं आहे, हा मीरा भाईंदर मध्ये आलेलं आहे मागच्या वर्षी. वर्षा आणि शैलजा नावाच्या 2 मुली, त्यांनी काय सांगितलंय, वर्षा शैलजापेक्षा 187 दिवसांनी लहान आणि तिचा जन्म रविवारी झालेला आहे. तर शैलजाचा जन्म वार कोणता, इथं पण आपल्यापर्यंत सोडा, अगोदर जन्म असेल नंतरचा जन्म कोणाचा. हे बघा आधीचा जन्म कोणाचा असणार आणि नंतरचा जन्म कोणाचा, हे व्यवस्थित लिहून घ्या. वर्षा शैलजापेक्षा 187 दिवसांनी लहान आहे. वर्षा जर लहान आहे म्हणजे वर्षाचा जन्म नंतर झालेला आहे बरोबर. मग अगोदर असणार आहे शैलजा. वर्ष शैलजापेक्षा 187 दिवसांनी लहान आहे, म्हणजे दोघांमध्ये फरक किती आहे, 187 दिवसांचा. आणि तुम्हाला जन्मवार दिलेला आहे वर्षाचा, कोणता, रविवार. वर्ष शैलजापेक्षा 187 दिवस
आहे रविवार, तिचा जन्मवार दिलाय रविवार. इथं सिंपल काय करायचं, जे 187 दिवस आहे त्याला तुम्ही 7 भागायचं. जी बाकी उरेल तेवढे दिवस तुम्हाला अगोदर यायचंय, कारण की आपल्याला शैलजाचा जन्म काढायचा आहे आणि तुझा जन्म अगोदरच झालेला असणार आहे, म्हणून आपण रविवारच्या अगोदरचे दिवस यायचंय. जी बाकी उरेल त्यानुसार 7 दुने 14, बाकी उरली 4, हा 7 खाली घेतला, 7 सकून 42, 47 मधून 42 गेले, उरले किती 5, म्हणजे टोटल 26 आठवड्यापर्यंत रविवारच येणार आहे. आता जी बाकी उरली 5, ती 5 दिवस आपल्याला रिवर्स यायचंय. रिवर्स का बरं? कारण की शैलजाचा जन्म हा वर्षापेक्षा अगोदरच झालेला आहे, कारण की ती तिच्यापेक्षा मोठीच आहे, म्हणून आपण अगोदर यायचं. रविवार पासून 5 दिवस अगोदर म्हणजे कुठला येईल, शनिवार, त्यानंतर शुक्रवार, गुरुवार, बुधवार आणि 5वा येईल मंगळवार. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 1 नंबर मयूरचं बरोबर आलेलं आहे. 5 दिवस अगोदर यायचंय आपल्याला, आपली बाकी 5 उरली ना, 5 दिवस अगोदर या. ज्यांचं बुधवार आलं का त्यांनी काय केलंय, रविवार पण पकडला असं 1 2 3 4 5 असं, तसं ना करू. रविवार पासून 5 दिवस आधी म्हणजे शनिवार, शुक्रवार, गुरुवार, बुधवार, मंगळवार, तेव्हा तुमचा वार बरोबर येईल. म्हणजे सोडून पण तुमचं कधी कधी सिली मिस्टेक होती. बघा इथं अमरावती जिल्ह्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे. आता इथं काही शॉर्टकट वगैरे काहीच नसते, जसं आपण बाकीचं काढतो तसं. काय करायचं, या महिन्याची 15 तारीख रविवारच्या अगोदर आली. आता महिना पण कुठला हे सांगितलं नाही, फक्त सांगितलंय या महिन्याची 15 तारीख रविवारच्या अगोदरच्या दिवशी आली. तर या महिन्याच्या 4 तारखेला कोणता वार होता, याच महिन्याची तारीख दिली आहे आणि याच महिन्याचा 4 तारखेचा वार विचारला. आता याच्यासाठी आपल्याला एक माहिती पाहिजे, कुठला पण महिना आठवड्याचे दिवस किती आपले 7, आणि आपण कॅलेंडर बघतो त्याच्यामध्ये दिवस सुरू होतो तुमचा रविवार पासून. 1 नंबरला तुम्हाला रविवारच दिलेला असतो, मग सोमवार, त्यानंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. अशा पद्धतीने तुमचं आपण जे कॅलेंडर असतं घरी चेक करा, तिथे दिवस असतात रविवारपासून शनिवारपर्यंत. तुम्हाला काय सांगितलंय, या महिन्याची 15 तारीख ही रविवारच्या अगोदरच्या दिवशी आली. या महिन्याची 15 तारीख रविवारच्या अगोदरच्या दिवशी. रविवारचा अगोदरचा दिवस कोणता असतो, शनिवार, त्या दिवशी आली 15 तारीख. म्हणजे रविवारी किती तारीख असणार होती, 16. व्यवस्थित लक्ष घ्या, ह्या महिन्याची 15 तारीख रविवारच्या अगोदरच्या दिवशी, रविवारचा अगोदरचा दिवस असतो शनिवार, त्या दिवशी 15 तारीख आली. तर या महिन्याच्या 4 तारखेला कोणता वार, मग आपण आता रिवर्स येत चालू इथं. फक्त शुक्रवारी 14 असणार, गुरुवारी 13 असणार, बुधवारी 12, मंगळवारी 11, सोमवारी 10, रविवारी 9, शनिवारी 8, शुक्रवारी 7, गुरुवारी 6, बुधवारी 5, मंगळवारी 4. म्हणजे आपल्याला विचारलं या महिन्याची 7 तारखेला वार कोणता आहे, मंगळवार. आपला ऑप्शन क्रमांक येईल 3. ह्या बेसिक गोष्टीवरच डिपेंड आहे तुमचं, हे ठरवणं. इथं काही शॉर्टकट वगैरे नाही. बुधवार नाही, मंगळवार. व्यवस्थित जा, चुकू नका. बघा, या महिन्याची 15 तारीख रविवारच्या अगोदरच्या दिवशी आली. रविवारचा अगोदरचा दिवस कोणता, शनिवार, त्या दिवशी 15 तारीख आली असं म्हटलंय. म्हणजे रविवारी 16 तारीख होती. आता आपल्याला विचारलं त्या महिन्याच्या 4 तारखेला कोणता वार, त्या महिन्याच्या 4 तारखेला 15 तारीख शनिवारी, 14 तारीख शुक्रवारी. आणि तसं आपल्याला इतकं मागे लिहिण्याची गरज नाहीये, आपल्याला एक कळतं 7 आठवड्याचा जर पाडा आहे तर आपण कॅलेंडर मध्ये बघा 7-7-7चा पाडा म्हटलेला असतो. 14च्या अगोदरची 7 म्हणजे त्याच वेळेस येणार, फक्त इथून आता रिवर्स यायचंय. 7-6-5-4 त्या दिवशी मंगळवार असणार आहे. मंगळवार आहे, मयूर धरती. तुमचं सिली मिस्टेक झाली, 4 तारीख मंगळवारी येईल.
हे आपल्या बेसिक वर डिपेंड आहे. आता बघा हे असे प्रश्न पण असतात. काय सांगितलंय, आज मंगळवार आहे, अमरावती शहर मध्ये आलेलं आहे, तर आजपासून 62 दिवसानंतर कोणता वार आहे? आज जर मंगळवार आहे, आजचा दिवस दिला मंगळवार, तर आजच्या पासून 62 दिवसानंतर 62 दिवस दिले, याला सिम्पली काय करायचं, 7 ने भागायचं. कारण की बाकीचे जेवढे आठवडे येतील तोपर्यंत मंगळवारच येणार आहे. त्याच्यानंतर जी बाकी उरेल तेवढी फक्त तुम्हाला ऍड करायची आहे. 62 दिवसानंतर विचारलंय. 7 आठी 56, 62 मधून 56 गेले, उरले किती? 6. बघा 8 आठवडे रिपीट होणार आहे, म्हणजे 8 आठवड्याला वार म्हणतात ती फक्त इथून ऍड करायची. कारण की आजपासून म्हटलंय म्हणजे मंगळवारपासून 6 दिवसानंतर कोणता वार असणार? मंगळवारपासून 6 दिवसानंतर. मग 6 दिवस मंगळवारपासून ऍड करा. मंगळवार नंतर पहिला वार येईल बुधवार, त्यानंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि 6वा वार येईल सोमवार. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 1. बुधवार नाही प्रवीण सराटे, बुधवार नाही. सर एकदा रिपीट करा. हा रिपीट करतो, एक मिनिट. हे बघा काय म्हटलंय त्यांनी, आज मंगळवार आहे, आजचा दिवस तुम्हाला दिलेला आहे मंगळवार, आणि सांगितलं काय आहे, आजपासून म्हणजे मंगळवारपासूनच 62 दिवसानंतर कोणता दिवस येणार आहे. आता आपण काही इथून 62 दिवस मोजायचे का? आपल्याला एक कळतं, आठवड्याचे दिवस 7 असतात. मग जेवढे आठवडे येतील ते सारखेच येणार आहे मंगळवारपर्यंत. त्याच्यासाठी आपण 7 ने सिम्पली त्या दिलेल्या दिवसांना भागायचं. 7 आठी 56, उरली किती? 6. बघा हे 8 आठवडे ना ती रिपीट मंगळवारपर्यंतच येणार आहे, म्हणजे 8 आठवडे पूर्ण मंगळवारच येणार आहे. आपल्याला विचारलं आजपासून 62 दिवसानंतर जी बाकी उरल 8 आठवड्यापर्यंत मंगळवारच येईल. पुढच्या 6 दिवसांनी मंगळवारपासून 6 दिवस कुठले? मंगळवारपासून 6 दिवस ऍड केले. आता इथं एक डायरेक्ट आपल्याला इतकं लिहिण्याची पण गरज नाही. मला एक सांगा, 7 दिवसांनी वापस मंगळवारच येणार आहे, मग 6 दिवसांनी एक दिवस अगोदरच येईल, म्हणजे वार कुठला येणार आहे? सोमवार येणार आहे ना. सिंपल आहे. नाहीतर लिहा तिथून मंगळवारपासून 6 दिवस लिहा. पहिला बुधवार, दुसरा गुरुवार, तिसरा शुक्रवार, शनिवार, 5वा रविवार, 6वा सोमवार. एवढं सिंपल लक्षात ठेवायचं. एक नंबर. विचारलं काय आहे ते लक्षात ठेवायचं. तर उद्यापासून म्हटलं असतं तर आज मंगळवार आहे, उद्या बुधवार, बुधवारपासून तुम्हाला दिवस पकडावे लागले असते तेवढे, जी बाकी उरली तिथून. त्यांनी आजपासूनच म्हटलंय, म्हणजे आज मंगळवारपासूनच 6 दिवसानंतर कोणता वार असणार आहे? 6व्या दिवशी तो सोमवार असणार आहे. आता हा पहिल्यासारखा प्रश्न बघा, राम सीमापेक्षा 24 दिवसांनी लांब, जर रामचा जन्म शनिवारी तर सीमाचा जन्म कोणत्या वारी? हे झालंय वाटतं आपल्याला, रिपीट झालं बघा. पहिल्यांदा जे आपण गणित घेतलं तसंच प्रश्न आहे. 31 दिवसांचा महिना आहे, त्या महिन्यात तिसरा गुरुवार 16 तारखेला होता. त्या महिन्यातला तिसरा गुरुवार हा 16 तारखेला होता, तर त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार होता? इथं पण काही शॉर्टकट नाही, आपल्याला पूर्ण 7 दिवस लिहून घ्यावे लागतील. रविवार पासून शनिवार पर्यंत, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. हे 7 दिवस. त्यांनी काय सांगितलंय, 31 दिवसांचा महिना आहे, त्याच्यामध्ये तिसरा गुरुवार आला 16 तारखेला. गुरुवार किती आला? तिसरा गुरुवार 16 तारखेला. जर तिसरा गुरुवार 16 ला आलेला आहे, तर त्याच्या अगोदरच्या तारखा पण आपण लिहू वापस, किंवा इथून पुढे आपण जाऊ शकतो ना.
16 तारीख जर गुरुवारी आहे तर त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार आहे इथून पुढे फक्त चालत चला 16 पासून पुढे हा तिसरा गुरुवार आहे 17ला शुक्रवार 18ला शनिवार 19ला रविवार 20ला सोमवार 21ला मंगळवार 22ला बुधवार 23ला गुरुवार 24ला शुक्रवार 25ला शनिवार 26ला रविवार 27ला सोमवार 28ला मंगळवार 29ला बुधवार 30ला गुरुवार 31ला शुक्रवार त्यांनी विचारलं त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार असेल 31ला वार कोणता आहे शुक्रवार आणि तो कितवा असणार आहे हे पण कसं ओळखायचं आता हा जर तिसरा गुरुवार आहे म्हणजे हा तिसरा शुक्रवार आहे हा चौथा शुक्रवार हा पाचवा शुक्रवार मग काय येईल आपलं पाचवा शुक्रवार एवढं सिंपल बेसिक नसतं फक्त आपल्याला गोष्टी क्लिअर पाहिजे तर उत्तर येऊन जातो बरोबर आहे शुक्रवार तो पण कितवा पाचवा आता बघा इथं एकच शुक्रवार दिलेला आहे तुमचं उत्तर आलं म्हणून ठीक आहे सॉरी शुक्रवार तर एकच देणार आहे आपल्याला आपलं कन्फ्युजन कुठं झालं असतं पाचवा जर तारीख जर चुकली असती ना तुमची तिथं कन्फ्युजन झालं असतं आपलं वार बरोबर आलं म्हणून ते ओके झालं पाचवा शुक्रवार जर तुम्ही फक्त पाचवा काढला दिवस आणि तारीख जर मागे पुढे झाली तर मग तुमचा पर्याय चुकू शकतो इथं गुरुवार पण सांगितलंय पाचवा बुधवार पण सांगितलंय ह्या बेसिक गोष्टीवर डिपेंड इथून तुम्ही मागची तारखा पण लिहू शकता तुम्हाला लिहायची पण इथं गरज नाहीये आपल्याला शेवटचा दिवस विचारलाय मग आपण इथून डायरेक्टली पुढे गेलो मागे जायची काही गरज नाही पडली आपल्याला बघा इथं चेक करा आज सोमवार आहे तर उद्यापासून 61वा दिवस विचारला आता मागच्या क्वेश्चन मध्ये आज मंगळवार दिलेला होता आणि आजपासून 62वा दिवस विचारला होता इथं कन्फ्युजन होऊ देऊ नका इथं उद्यापासून विचारला 61वा दिवस आज आहे सोमवार तर उद्या काय असणार आहे मंगळवार आता आपल्याला विचारलं उद्यापासून 61वा दिवस याला सिम्पली 61 भागिले 7 करायचं 60 56 उरले किती 5 म्हणजे 5 बाकी उरली इथून पुढे फक्त 5 दिवस जायचं मंगळवार नंतर बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार आपला ऑप्शन क्रमांक 3 संडे बरोबर असं चेक करायचं आजपासून म्हटलंय उद्यापासून म्हटलंय आता इथं उद्यापासून म्हटलंय आजचा वार सोमवार दिला उद्याचा वार मंगळवार रविवार अजून कुठले क्वेश्चन आहे वेगळे याच्यात हा आता हा एक सिंपल हे तुमचे दिनविशेषवर डिपेंड आहे तुम्हाला कळलं पाहिजे हे दिनविशेष कोणत्या महिन्यामध्ये येतात हे जर पूर्ण पाठ असलं तुम्हाला मधोमध विचारलं फक्त कुठलं क्रमवार लावायचं जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत जसे असतील तसे त्याच्यामध्ये म्हटलं कुठला येईल ते चेक करायचं आता मला सांगा अगोदर काय येतं प्रजासत्ताक दिन बरोबर जानेवारी मध्ये त्यानंतर आता बालदिन तर नोव्हेंबर असतो म्हणजे एकदम शेवटला येईल गांधी जयंती ऑक्टोबर मध्ये असते स्वातंत्र्य दिन ऑगस्ट मध्ये असतो म्हणजे अगोदर काय येईल स्वातंत्र्य दिन येईल ऑगस्ट महिना नंतर शिक्षक दिन असतो सप्टेंबर मध्ये ऑगस्ट नंतर सप्टेंबर असतो म्हणजे तुमचा शिक्षक दिन काय येणार आहे स्वातंत्र्य दिनानंतर येणार आहे आणि इथं जर कळतंय आपल्याला 1 2 3 4 5च दिन विशेष दिले आपल्याला विचारला मधोमध म्हणजे फिक्स तो शिक्षक दिनच येणार आहे तरी आपण नंतरची लिहून घ्या नंतर काय येणार आहे गांधी जयंती आणि मग बालदिन ऑक्टोबर मध्ये गांधी जयंती बालदिन येतो तुमचा नोव्हेंबर मध्ये मधोमध्ये तुमचा शिक्षक दिन हा पण बेसिक वरच क्वेश्चन हे बघा इथे प्रश्न काय आहे नवी मुंबईला आलेला
काल गुरुवार होता. काल होता गुरुवार. उद्या 15 तारीख आहे. उद्या म्हणजेच बघा आज कोणता वार येईल? काल गुरुवार होता, आज वार आहे शुक्रवार आणि त्यांनी सांगितलं उद्या 15 तारीख आहे. उद्या तारीख आहे 15 म्हणजे 15 तारीख कधी असणार आहे? शनिवारी. इथं कन्फ्युजन होऊ देऊ नका. कालचा गुरुवार म्हणजे ते आज आपला शुक्रवारच असणार आहे ना, कालचा गुरुवार होता ते आणि त्यांनी सांगितलं उद्या 15 तारीख आहे म्हणजे ते आजपासून उद्याला बोलताय म्हणजे शनिवारी 15 तारीख आहे. म्हणजे आज किती तारीख असणार आहे? मग आपली 14 आणि काल किती तारीख होती? 13. तर पुढच्या शनिवारी कोणती तारीख येईल? पुढचा शनिवारी विचारला. हा आताचा शनिवार आला आपला उद्याचा. पुढचा शनिवारी म्हणजे त्याच्या पुढचा शनिवार. मग इथून 15 मधून फक्त आता एक रिपीट करा, मला सांगा 7 दिवस पुढे जावं लागतं. 15 मध्ये जर 7 ऍड केले आपण तर 22 ला परत शनिवार येणार आहे. म्हणजे त्या दिवशी 22 तारीख असणार आहे. 22 बरोबर. इथं लक्षात ठेवायचं फक्त व्यवस्थित ते काय म्हणताय. काल गुरुवार होता म्हणजे आज बरोबर शुक्रवार आहे आणि त्यांनी सांगितलं उद्या 15 तारीख आहे म्हणजे शनिवारची 15 तारीख आहे उद्याची. मग पुढचा शनिवार जो येईल पुढच्या आठवड्यातला त्यावेळेस कोणती तारीख असणार आहे? तुम्ही इथून डायरेक्टली एक एक तारीख घेऊन जाऊ शकता पण ते थोडंसं लेंदी जाईल तुम्हाला, कारण की वेळ लागेल आपल्याला शनिवारपासून पुढच्या शनिवारपर्यंत जायला. आपल्याला एक कळतं शनिवार ते शनिवार 7 दिवस होता, आठवड्याचे 7 दिवस रिपीट होतं. 7 जर ऍड केले तर पुढचं लगेच 22 तारीख भेटते आपल्याला. 22 बरोबर. हे घेतलंय का आपण? हा क्वेश्चन घेतला का? नाही सर, मागच्या क्लासमध्ये घेतला होता, याच्यात नाही. हे बघा इथं काय दिले तुम्हाला? बेरीज आणि वजाबाकी दिलेली वर्षांची. बघा 7.5 वर्ष, 29 महिने, 2.5 वर्ष. मला सांगा एका वर्षामध्ये दिवस किती असतात? हे वर्ष महिने किती असतात? 12 महिने बरोबर. तर अर्धा वर्ष असेल तर त्याच्यामध्ये महिने किती येतील? 6 महिने. मग लक्षात घ्या हिला 7.5 वर्ष म्हटले म्हणजे 7 वर्ष पूर्ण आणि अर्धा वर्ष. जर 7 वर्ष पूर्ण आहे आणि अर्धा वर्ष म्हणजे किती येईल? मग 6 महिने. नंतर 29 महिने म्हटलंय. आता एका वर्षात जर 12 महिने तर 2 वर्षात येतील 24 महिने आणि बाकीचे उरले किती? मग 29 मधून 24 महिने गेल्यावर 5 महिने उरतील. म्हणजे हे टोटल 29 महिने म्हणजे तुमचं होत आहे 2 वर्ष 5 महिने आणि यांची तुम्हाला दिलेली बेरीज. हे एकूण किती बनतं? 6 5 हे 11 महिने होतं आणि हे 7 आणि 2 9 वर्ष होतं. म्हणजे या दोघांची बेरीज येते 7 9 वर्ष 11 महिने. याच्यातून तुम्हाला 2.5 वर्ष मायनस करायचे. 2.5 वर्ष म्हणजे टोटल 2 वर्ष पूर्ण आणि अर्धा वर्ष म्हणजे 6 महिने वजा. मला सांगा 11 महिन्यातून 6 महिने गेले उरले किती? 5 महिने आणि 9 वर्षातून 2 वर्ष गेले उरले किती? 7 वर्ष. म्हणजे आपलं उत्तर काय येतं? 7 वर्ष 5 महिने. ऑप्शन क्रमांक 3. 3 नंबर. इथं कधी कधी मुलांचं काय कन्फ्युजन होतं माहिती का? हे पॉईंट म्हटलंय ना 5 पॉईंट, आता अर्धा म्हटलं 2.5 म्हटलं तर ठीक त्यांना कळून जातं 6 महिने असणार आहे कुठे. पण हे 5 म्हटलं का ते त्यांना 5 महिनेच पकडतात आणि मग त्यांचं ऑप्शन याच्यातलं येतच नाही. मग ते यापैकी नाही, त्याच्यासाठीच कन्फ्युज करण्यासाठी दिलंय त्यांनी. ते थोडस लक्षात ठेवत चला. 3 नंबर बरोबर. बघा असे पण काही क्वेश्चन आहे तुमचे जे तर्क अनुमान असतं का त्याच्यावर पण याच्यात प्रश्न आलेला आहे. मागच्या वर्षी काय सांगितलं त्यांनी? काल पाऊस पडत होता. काल पाऊस पडत होता. आज काय आहे? शनिवार आहे. आज जर
शनिवार आहे तर काल कोणता वार होता? शुक्रवार, बरोबर. ही दोन्ही विधाने जर सत्य आहे तर पुढील पैकी कोणते विधान हे निश्चित बरोबर असणार आहे? त्यांनी काय सांगितलंय? उद्याही पाऊस पडेल. मला सांगा, काल पाऊस पडत होता, आज शनिवार आहे. उद्याच्या पावसाची काही गरज आहे का? त्यांना भविष्य थोडी कळतंय उद्या पाऊस पडेल. हे रॉंग आहे. शुक्रवारी पाऊस पडला. आता आज जर शनिवार आहे आणि त्यांनी सांगितलं काल पाऊस पडत होता, काल म्हणजे शुक्रवारच होता, म्हणजे हे विधान काय निश्चितपणे बरोबर आहे. शुक्रवारी पाऊस पडला. गुरुवारी पाऊस नव्हता. गुरुवारचा काही इथे उल्लेख आहे का? इथं काही विषय नाही येणार. आजही पाऊस पडेल. आजचा काही विषय? काल पाऊस पडला होता, आज शनिवार आहे. आज काही पावसाचं काही आहे का? नाही. म्हणजे आपलं विधान 2 नंबर राईट असणार आहे. शुक्रवारी पाऊस पडला, फिक्स, निश्चितपणे ते योग्य आहे. 2 नंबर. दोन. हे चला याला सोडा. बघा, सोलापूर शहर मध्ये आलेला आहे. आपला जो पहिला बघितला, जे लहान आधीचा जन्म कोणाचा, नंतरचा जन्म कोणाचा, त्याच्यावर सोलापूर शहर मध्ये आलेला प्रश्न. तिथं काढा, फक्त डिवाइड करा. आधीचा जन्म कोणाचा झालेला आहे आणि नंतर जन्म कोणाचा आहे. हे बघा, अजित विजयपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे, म्हणजे अगोदरचा जन्म कोणाचा आहे? अजितचा. आणि नंतरचा जन्म आहे विजयचा. आणि विजयचा जन्म त्यांनी दिलेला आहे शनिवारी. विजय जर शनिवारी जन्माला आलेला आहे तर अजितचा जन्म कोणत्या वारी झाला? आता विजय हा नंतर जन्माला आलेला आहे, म्हणजे विजय लहान आहे, अजित मोठा आहे, म्हणजे अजित यांच्यामध्ये फरक आहे 730 दिवसांचा. सिंपल याला 7 ने तुम्हाला डिवाइड करायचंय. 7 आहे 70, बाकी उरली 3, हा शून्य खाली घेतला, 7 चोक 28, बाकी 2 उरली. शनिवार बसून परत 2 दिवस वापस या. शुक्रवार आणि गुरुवार आपण घेतला का? मागच्या क्लासमध्ये झालाय तो. असं पाहिल्यासारखं त्याच्यावर क्वेश्चन आलेले आहे. चार नंबर होतं, बरोबर. आता हे तेच क्वेश्चन रिपीट होणार आहे. आता वेगळं काही नाही बघा. याच्यामध्ये आपलं ना एक बाकी आहे, एज कॅल्क्युलेट करणं. कधी पण एक सांगतो तुम्हाला, एज कॅल्क्युलेट जर असेल ना, काय करायचं? त्यांनी जो जन्मदिवस दिलेला आहे, म्हणजे जन्मतारीख दिलेली, समजा एखाद्याची जन्मतारीख सांगितली आहे 1 ऑगस्ट 2010 आणि त्यांनी आजपर्यंत त्याला एकूण किती दिवस झाले असं विचारलं. जशी आज तारीख आहे 29 आपलं किती आहे? जून, 19 जून 2025. असं जर द्यायला असलं, सिंपल तिथं काय करायचं माहिती का? वर्ष, महिना, वर्ष, महिना आणि दिवस हे लिहून घ्यायचे. वर्ष किती बघा? 25. अगोदरच्या आजचं लिहून घ्यायचं, कारण की आजपर्यंत विचारलं म्हणजे आज आहे ते अगोदर लिहिलं आणि नंतर त्याचा जन्म ज्या दिवशी सांगितला ती लिहायचं. महिना किती आहे? ऑगस्ट महिना. आजचा जून महिना. त्याच्यानंतर दिवस किती? 19 हे लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर हे ऑगस्टला जायचं, रिपीट. हे वर्ष किती? 10 आणि इथं दिवस किती? 1. अशा पद्धतीने जायची. इथून फक्त वजा करायचं. आता माझ्या कुणी हे घेताना इथं खालीवर झालंय थोडं ऑगस्ट आणि जून, आपण थोडंसं पुढे घेऊ. तुम्हाला शक्यतो म्हणजे असं मागचं येतच नाही, पुढचं विचारतो. आपण सप्टेंबर पकडू किंवा याला पाठीमागे घेऊ. आजचा जून तसंच राहू देऊ, या ऑगस्टला थोडं मागे घेऊ.
समजा इथं दिलाय तुम्हाला फेब्रुवारी. फेब्रुवारीचा कितीचा दिवस असतो? 2. हे असं फिक्स लिहायचं. आज लिहायचं, आजचे सगळे वर्ष, महिने, दिवस लिहून घ्यायचे. 2025 म्हणजे आज 25 वर्ष चालू आहे. महिने किती? जून महिना म्हणजे 6 आणि दिवस किती झाले? 19 तारीख आहे आजची, म्हणजे 19 दिवस झाले. आणि जन्म सांगितला 1 फेब्रुवारी 2010 ला, म्हणजे वर्ष 2010 आहे, महिना दुसरा आहे आणि तारीख आहे 1, दिवस 1 आहे. इथून फक्त वजा करायचं. 18, 6 तून 2 गेले 4 आणि 25 मधून 10 गेले 15, म्हणजे टोटल झाले. त्याला एकूण वय किती झालं त्याचं? 15 वर्ष 4 महिने 18 दिवस. असे पण 1-2 प्रश्न आलेले होते मागे, याच्यापेक्षा जास्त नाही आलेले, 2-1 आलेले होते. हे याचं असून हे मी वेगळं सांगतोय, हे नाही हे तुम्हाला येतं. मी हे वेगळं सांगतोय. अशा प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन येतं. आपला जो थोडासा याच्यामध्ये एवढाच पॉइंट राहिला होता, तो मी सांगतोय. माझे ते क्वेश्चन टाईप नाही झाले, आज वेळ नाही भेटला. एवढे लक्षात राहू द्या. असे जर क्वेश्चन दिसले, वर्ष, महिना, दिवस या फॉर्मॅट मध्ये लिहून घ्या आणि आजपासून बाकीचे वर्ष, महिने, दिवस लिहून घ्यायचे आणि जन्माचे मग वर्ष, महिने, दिवस लिहायचे आणि फक्त वजाबाकी करायची. तुम्हाला ते त्याचं वय आजपर्यंतचं कॅल्क्युलेट होऊन जातो. तर हा होता आपला कालमापन चॅप्टर. याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि हा बरोबर 2 दिवसात संपून जातो. 2 तासाचा चॅप्टर आहे, काही जास्त नाही. तर याच्यात कोणाला कन्फ्युजन नाही ना? आता याच्यात कोणाला कन्फ्युजन नाही ना? हे लीप वर्षाचं बघून घ्या एकदा. 1982 ते 2026 सालापर्यंत किती लीप वर्ष येतील? लीप वर्ष आपल्याला माहिती आहे 4 वर्षातून एकदा येतो. अशी लीप वर्ष पण किती येतील असा प्रश्न आलेला आहे सोलापूर शहर मध्ये. 1982 ते 2026 सालापर्यंत. हे बघा, 82 काही लीप वर्ष नाहीये तुमचं. 4 ने 80 ला भाग जातो. 81, 82, 83 येणार नाही. डायरेक्ट येईल 84. हे पहिलं वर्ष असणार आहे 1982 पासून पुढे. त्यानंतर येईल 4 वर्षांनी म्हणजे 88 ला. बरोबर. त्यानंतर डायरेक्ट 92, 96 आणि 2000. परत 4, 8, 12, 16, 2020 ला आणि 24 ला येईल. म्हणजे असे टोटल किती लीप वर्ष होतील? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. 1982 पासून 2026 सालापर्यंत टोटल लीप वर्ष होता 11. 2 नंबर बरोबर. नाही, वैष्णवी पेचे तुमचं चुकलंय. 12 नाही होत, 11 लीप वर्ष येतात. व्यवस्थित मोजा. 82 पासून 2026 सालापर्यंत तुम्ही काय केलं असेल? 12 कसे आले? तुम्ही 82 आणि 26 असं कॅल्क्युलेट केलं. ते वर्ष, लीप वर्ष कोणते येतात ते चेक करा. त्याच्यामध्ये कोणतं लीप वर्ष असणार आहे? 82 लीप वर्ष नाहीये, 83 पण नाहीये, मग 84 येतं. मग आता कळतं आपल्याला 84 नंतर 88, 92 मग असं जायचं 2024 पर्यंत. कारण की 26 काही लीप वर्ष नाहीये, 25 पण नाहीये. 2 नंबर बरोबर. बस अशा टाईपचे तुम्हाला क्वेश्चन आलेले आहे. याच्यामध्ये आता वेगळं काही नाही. तेच घेतलंय ना आपण शनिवार नंतर 27 नंतर कोणतं आहे? बाकी काहीच नाही. आता उद्या सेम आहे. उद्या आपण मराठी व्याकरणाचा पहिला चॅप्टर घेणार आहे, वर्णमाला. आपलं प्रत्येक गणित आहे ते 2 दिवस चालणार, सोमवार मंगळवार अंकगणित. त्याच्यानंतर 2 दिवस बुधवार आणि गुरुवार असणार बुद्धिमत्ता आणि शुक्रवार शनिवार असणार मराठी व्याकरण. हे आपल्याला प्रत्येक टॉपिक 2-2 दिवसात कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तरच आपले थोडेसे 2 महिन्यामध्ये काही नाही काही 8 टॉपिक कव्हर झाले पाहिजे प्रत्येक चॅप्टर. तर आज आपण इथं थांबू. हा आपला चॅप्टर इथं संपलेला आहे. याच्यात कोणाला डाऊट नसणार. कोड वगैरे पाठ करा, तुम्हाला पटकन समजून जाईल ते. ठीक आहे, आपला वेळ पण झाला, आता 9:15 झाले. थँक्यू सर्वांना. गुड नाईट.